या अखंड ब्रह्मांडात शक्ती, भक्ती आणि नम्रता हे तिन्ही गुण कोणा एकाकडे असतील तर ते म्हणजे आपले श्री महाबली हनुमान. ज्यांच्या हृदयात साक्षात सियाराम विराजमान आहेत त्यांना या ब्रह्मांडात काहीच असंभव नाही. तर आज त्याच पवनपुत्र मारुतीरायांचा जन्मदिवस. त्यासाठी मी निघालो आमच्या गोळप गावातील सुतारवाडीत. येथे मारुतीरायांचे फार प्राचीन आणि शांत असे मंदिर आहे. आज येथे मारुतीरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता. गाभाऱ्यातील मारुतीरायांचं दिव्य दर्शन घेऊन मी मंत्रमुग्ध झालो. मग पाळण्यातील मारुतीरायांना वंदन केलं. बाजूलाच श्रीहरी सत्यनारायणांची सुंदर पूजा बांधली होती. श्रीहरींना वंदन करून तुळशी मातेचा आशीर्वाद घेतला. मग तीर्थप्रसाद आणि सुंठ घेऊन मंदिरात बसलो. मंदिर अगदी ओपन स्पेसमध्ये हिरवळीत असल्यामुळे छान असा गार वारा येत होता. त्या भक्तिमय आणि शांत वातावरणात मन प्रफुल्लित झालं. तिकडून पुढे मी निघालो रणपार गावात. खाडीच्या हिरव्या गडद पाण्यातील लाल मातीच्या बांधावरून कांदळवन पाहत मी पोहोचलो सुर्वे पठारात. येथील हातीसकर फॅमिली गेले कित्येक वर्ष घरगुती पद्धतीने श्री हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करत आहे. फुलांच्या सजावटीत मारुतीरायांची मूर्ती अत्यंत मनमोहक दिसत होती. मग हनुमंतांना वंदन करून प्रसाद घेतला. जय श्रीराम, जय हनुमान.